जय श्रीराम। जेवण करायला तयार चालू केलंय। जेवण करायचंय, भाकरी टाकायच्या आहेत। उद्यापासून पोळ्या करायच्या। पोळ्या म्हणजे चपात्या, जाड मधल्या, तिखट साधू करतात त्याला तिखट म्हणतात। तिखट म्हणजे जरा जाड असते। तर आश्रम सेवा चाललेली आहे ना। तर मुद्दा असा आहे, सध्या हिंदुस्थानमध्ये काय चाललेलं आहे। हिंदुस्थानमध्ये काय चाललंय सध्या, तर सगळं चुकीचं चाललेलं आहे। चुकीचं म्हणजे काय चाललंय, तर तुम्हाला सांगतो। वर्ण व्यवस्थेवरती सगळ्यांनी हल्लाबोल चालू केलेला आहे। याचं कारण असे की ब्राह्मण श्रेष्ठ कसे आणि आम्ही कनिष्ठ कसे, तर सगळ्या जातींनी ब्राह्मण समाजावरती हल्लाबोल चढवलेला आहे। जोरदार हल्ला। आणि ब्राह्मण पण काही कमी नाहीत। ज्ञान कार्य सोडलं, स्वतःची प्रगती सोडली। आता अलीकडे ब्राह्मणांनी काय, आणि अलीकडं फक्त स्टेटस टाकायचे। जय श्रीराम। आश्रमामध्ये सेवा चालली। आज चार साधूंचं जेवण करायचे आज पण। आता ते जाणार आहेत कुंभला, आणि मला जरा गौशाळा सांभाळायची आहे। 2-4 दिवसांनी सोमवारी जाणार आहेत वाटतं ते। सोमवार नंतर मी एकटाच येते। सध्या काय चाललंय देशामध्ये माहिती आहे का, स्टेटस ठेवायचं, भारत माता की जय, आणि कोण कसा श्रेष्ठ आहे हे सांगायचं सगळीकडे चाललेलं आहे। मग ब्राह्मणांनी काय केलं, सावरकर धरले। फक्त सावरकर, टिळकांचं नाव घेत नाहीत, सावरकर फक्त धरले बरं का। मग ह्यांनी इकडून कोणतरी काढलं। मग मराठ्यांनी फक्त शिवाजी धरलाय। प्रत्येक जातीने आपापला एक नेता धरलाय। पण त्यांना हे माहीत नाहीये की सावरकर हे फक्त ब्राह्मणांपुरते मर्यादित नाहीत। किंवा गांधीजींना आजकाल ट्रोल करायचं काय, नरेंद्र मोदी कसे श्रेष्ठ, जो तो आपापल्या पद्धतीने काम करत असतो। तो ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस डोक्यात त्याच्या हे नसतं की मी ब्राह्मण आहे म्हणून काम करतोय आणि मी ब्राह्मण समाजासाठी काम करतोय। त्यांनी जे कार्य केलं ते देशासाठी कार्य होतं, हे लक्षात मात्र कोण घेत नाहीये। ह्यांना वाटतंय की त्यांनी जे केलं, आणि आताचे सगळे लोक त्यांचं श्रेय घ्यायला बघतात। म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, सावरकरांनी जे कार्य केलं ते सावरकरांनी देश समोर ठेवून कार्य केलं होतं, ना की ब्राह्मण समाज। नथुराम गोडसे फार मोठे व्यक्तिमत्व, त्यांनी जे कार्य केलं ते देशासाठी केलं। त्यांना ब्राह्मणांना त्यांचा अभिमान बाळगण्याची आवश्यकता नाही अजिबात। शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं ते सुद्धा त्याच पद्धतीचं आहे। ते हिंदू धर्मासाठी कार्य केलं। तर अखंड हिंदुस्थाननी त्यांचा गौरव करायला पाहिजे। तर काही समाजांनी त्याचा ठेका घ्यायची काही गरज नाही, हेही तेवढंच खरं आहे काय। तर ते आंबेडकरांनी संविधान लिहिलं आंबेडकरांनी, तर त्याचा ठेका फक्त त्या जे भीमवाल्यांनी घेतलेला आहे। तर ते पण चुकीचं आहे। ते त्या जातीत जन्माला आले, वर्णात जन्माला आले, म्हणजे त्या जातींनी किंवा त्या वर्ण व्यवस्थेमध्ये शूद्रांनी किंवा त्या कथित लोकांनी
त्याचं श्रेय घ्यायचं काही कारण नाही. तुमचं कर्तृत्व काय आहे ते महत्वाचं आहे. तुमचं काय काम आहे, तुम्ही काय करता देशासाठी, समाजासाठी, धर्मासाठी, ते सांगा ना. तुम्ही तुमचं कार्य एक तर शून्य आणि काहीतरी उलटी पालटी स्टेटस दाखवायची, स्टेटस ठेवायचे आणि आंबेडकर कसे मोठे ते सांगायचे. आंबेडकर किती मोठे आणि किती महान आहेत हे तुमच्यासारख्या क्षुद्र म्हणजे क्षुल्लक लोकांनी सांगण्याची गरज नाही. किंवा सावरकरांनी देशासाठी जे केलं काय ते तुमच्यासारख्या सुद्धा लोकांनी सांगायची गरज नाही. ना ब्राह्मणांनी सांगायची गरज आहे आणि ना केवळ मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायची गरज आहे. सांगायचा मुद्दा आहे की तुमचं कर्तृत्व काय आहे, तुम्ही काय करता. तुम्ही फक्त स्टेटस ठेवता, स्टेटस इकडे तिकडे टाकता, काहीतरी मागचं उकरून काढायचं आणि ते आता दाखवायचं. ही एक कीडच नवीन लागलेली आहे समाजाला. तो ब्राह्मण समाज त्यात जरा सुज्ञ, पण तो पण आता अलीकडे मूर्खासारखा वागायला लागलेला आहे. काय तर ते चुकीचं आहे. ते नुसतं सांगून काय होत नाही. कर्तृत्व फार महत्वाचं असतं. काम करायला पाहिजे, प्रत्यक्ष उतरायला पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे नागपूरचा माणूस स्टेटस टाकतो, पुण्यातला त्याला रिस्पॉन्स करतो आणि तिकडं विदर्भामध्ये मराठवाड्यात तिकडं औरंगाबादला ते सोलापूरला तिकडं कोल्हापूरमध्ये त्याचे पडसाद उमटतात आणि जाळपोळ तिकडे होते. ही कुठली पद्धत आहे.